नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं चॅनलचं नाव आहे मास्टर माइंड आर्ट. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्प्लेंडर बाईकचे काही पार्ट्स आहेत ते आपण रिपेंट करणार आहे. रिपेंट करण्यापूर्वीचे काही दृश्य तुम्ही पाहू शकता. जे पार्टची कंडिशन आहे, इंजिन पूर्णपणे ओपन केलेलं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता. ह्याला आपण पूर्ण याचा पहिला पेंट आहे जो ते आपण पूर्ण रिमूव्ह करून ह्याच्यावरती आपण भट्टी पेंट प्रोसेस करणार आहे. ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या मी थोडक्यात तुम्हाला याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, हे पहा की आपण पेंट जो जुना पेंट आहे तो काढण्याचा प्रोसेस चालू केलेली आहे. आणि जो जुना पेंट आहे हे काढण्यासाठी आपण पेंट रिमूव्हचा वापर करत आहे, जे ॲसिड फॉर्ममध्ये येते. आणि ते लिक्विड लावल्यानंतर एक 2 ते 3 मिनटं त्याला तसंच ठेवायचं आहे. त्याच्यावरती जोपर्यंत पेंट निघत नाही तोपर्यंत ते लिक्विड घासायचं नाही. आणि लिक्विडचा वापर करत असताना तुम्ही हँडग्लोव्हजचा पण नक्कीच वापर करा, कारण ते लिक्विड थोडंसं जरा हानिकारक असल्यामुळे जरा सेफ्टीची खूप गरज आहे. आणि याची तुम्ही पूर्ण सेफ्टी घेऊनच पेंट रिमूव्ह करायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व पार्टचे पूर्णपणे पेंट रिमूव्ह करणार आहे. तर मित्रांनो, आता हे तुम्ही पाहू शकता, एका पार्टचा आपण पेंट रिमूव्ह केलेला आहे व एका पार्टचा पेंट रिमूव्ह केलेला नाही. तर ह्या दोन्हीमधला फरक तुम्ही पाहू शकता की ज्या पार्टचा आपण जो पेंट काढलेला आहे आणि जो पार्ट राहिलेला आहे त्याचा पेंट आपण काढायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व आपण पार्टचे जो जुना कलर आहे तो आपण काढून टाकणार आहे. हे पण तुम्ही इथं पाहू शकता की पेंट काढण्याची प्रोसेस कशी असते. अशा प्रकारे आपण सर्व जे काय पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्टचा आपण पेंट रिमूव्ह करूनच त्याच्यावरती पुढील प्रोसेस अप्लाय करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा व तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. व व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, असेच व्हिडिओमध्ये थांबा व पुढील जे काय प्रोसेस आहे ते पहा आणि जे शेवटचा रिझल्ट आहे ते तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून मला नक्की सांगा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व पार्ट्स जो जुना पेंट आहे ते पूर्णपणे रिमूव्ह केलेला आहे आणि ते पूर्णपणे स्वच्छ करून निरम्याच्या पाण्याने धुवून क्लीन करून घेतलेले आहेत. आता याच्यावरती आपण प्रायमर अप्लाय करून जे काही बाकीचे बेसकोट आहेत ते अप्लाय करून याच्यावरती कोटिंग आपण अप्लाय करणार आहे. त्याच्यानंतरचे रिझल्ट तुम्ही पुढे पहा. आता याच्यावरती आपण प्रायमर अप्लाय करणार आहे, हीट प्रोटेक्शन प्रायमर, जेणेकरून गाडीचे इंजिन कितीही जरी गरम झाले तर त्याच्यावरती त्या हीटचा काही परिणाम होणार नाही, याची आपण दक्षता याच्यामध्ये घेतलेली आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता की आपण सिल्वर पेंट अप्लाय केलेलं आहे. हे पण प्रायमर अप्लाय केल्यानंतरची प्रोसेस आहे. मित्रांनो, प्रायमरचे प्रोसेस दाखवली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. याच्या कारणामुळे मी प्रायमरची काही प्रोसेस आहे ते दाखवलेली नाही याच्यामध्ये. तुम्ही पेंट पाहू शकता, सिल्वर पेंट आपण याच्यामध्ये अप्लाय केलेलं आहे. तर याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ते कोटिंगची आहे, क्लिअर कोट पण आपण चांगल्या क्वालिटीचंच यूज करणार आहे, जेणेकरून त्याची शाईन लाँग टाईमपर्यंत जशी का तशी राहील, याची पण आपण याच्यामध्ये दक्षता घेतलेली आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकताय की आपण कोटिंगसुद्धा अप्लाय केलेलं आहे आणि ही जी शाईन आहे ही शाईन तुमची कायमस्वरूपी टिकून राहील. कायमस्वरूपी म्हणजे प्रत्येक पेंटला काहीतरी गॅरंटी वॉरंटी असते. तर ही भट्टी पेंट आहे, जेणेकरून 4 ते 5 वर्षे काय होणार नाही, कारण कस्टमरची वापरणीसुद्धा त्या प्रकारे लागणार. तर पेंटची तुमची वॉरंटी राहणार. जर तुम्ही स्वच्छता व्यवस्थित क्लीन जर ठेवलं असा तर तुमच्या पेंटला काही होणार नाही. जेणेकरून पेट्रोलचा पण याच्यावरती संपर्क जास्त करून आला नाही पाहिजे, कारण पेट्रोलनंसुद्धा पेंट निघण्याची शक्यता असते. कारण 1-2 महिने तरी याची काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतरनं काही प्रॉब्लेम येत नाही.
तर साधारणतः पेंट झाल्यानंतर 2 महिने तुम्हाला पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल. तर मित्रांनो कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.